दादा अर्थमंत्री आहे, आपल्या तुम्ही आमदार झाल्यापासून निधी किती मिळाला? कालच्या बजेटला काही निर्जेला नाही आहे निधी असं खाडेभाऊ म्हणतात. कुणी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन कसं करावं ज्याने त्याने ठरवावं. कुठल्याही बजेटमध्ये हे काय महापालिकेचं बजेट आहे का? वॉर्ड नंबर 6ला, वॉर्ड नंबर 5ला गटारीसाठी 10 लाख धरले, ह्या रस्त्यासाठी 15 लाख धरले, असं असतं का? बजेट कळलं का? बजेट शासनाचं बजेट ज्याला कळलं नाही त्याच्या विषयावर मी खुलासा देणं मला वाटत नाही योग्य आहे. जरा बजेट कसं असतं याचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे. 15-20 वर्ष आपण आमदार म्हणून काम करतो आहे की असं कुठं असतं का? मी पुरा भूतोनं भविष्यतो गेल्या वर्षी किती पैसे दिले? अजितदादाच अर्थमंत्री होते. हां, मिरजेसाठी म्हणजे DPDCला आले, त्याचा तुम्ही किती पैसे मिरजेला घेतला त्याचा पण आकडा जरा लोकांना सांगा, कळू दे लोकांना. दलितेतरमध्ये असेल, अण्णाभाऊ साठे हे असेल, वस्ती विकास योजना असेल, दलितेतरमध्ये असेल, ग्रामीणमधल्यासाठी म्हणून जनसुविधेसाठी असेल, या सगळ्यामधनं एवढा निधी दिला की तुम्हाला आजही ते बसबस आहे केंद्र वाटताना. आता तुम्ही मूळ विषयाकडे आला. आम्ही पैसे दिले याची जबाबदारी कोणाची? अर्थमंत्र्यांची. शिवाजी रोड तसाच आहे. अजितदादांचं जर तुम्ही नाव घेत असाल तर अजितदादांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली, निधी दिला. आता स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्या निधीचं कसं काम चांगल्या क्वालिटीचं लोकांच्या नजरेत उठावदारपणानं कसं दिसेल, कसं ते लोकांना सादर करू, आपण लोकांना अर्पण कसं करू, हे स्थानिक नेत्यांचं काम असतं. मग त्यात ते कमी पडलेत असं त्याचा अर्थ होतोय ना.